अमरावती जिल्हा सन 2018 मध्ये हागणदारी मुक्त झाला आहे। आता 2023 पर्यंत संपूर्ण अमरावती जिल्हा हा ODF+ करण्याचा जिल्हा परिषद अमरावतीचा मानस आहे। याच अनुषंगाने गाव पातळीवर सांडपाण्याचे व घनकचऱ्याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन व्हावे आणि या व्यवस्थापनातून ग्रामपंचायतीस उत्पादनाचे साधन सुद्धा उपलब्ध व्हावे याकरिता व्यावसायिक व NGO तंत्रज्ञान सादरीकरण मंगळवारी जिल्हा परिषदेच्या पंजाबराव देशमुख सभागृहात पार पडले। याकरिता जिल्ह्यात यावर्षी जवळपास 651 गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, 15वा वित्त आयोग व महात्मा गांधी मनरेगा या 3 योजनेच्या कृती संगमातून गाव पातळीवर सांडपाण्याचे व घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे। याकरिता संबंधित गावांचे सर्वेक्षण होऊन त्या गावात कशा प्रकारे तंत्रज्ञान देणे आवश्यक आहे हे सुचवण्याकरिता काही व्यावसायिक संस्था NGO यांची मदत घेण्यात येणार असून ज्या संस्था नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे सादरीकरण करतील त्यांची निवड करण्यात येणार आहे। जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृह अमरावती येथे पात्र ठरलेल्या एकूण 28 संस्थांचे सादरीकरण घेण्यात आले। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांचे समक्ष सांडपाणी व घनकचऱ्याचे सुयोग्य व शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापनाचे विविध पर्याय यावेळी सादर केले। संबंधित संस्थेच्या सादरीकरणाच्या मूल्यमापनाकरिता उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मानकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सिनारे, कार्यकारी अभियंता राजेंद्र सावडकर आदी उपस्थित होते। विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती।